जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या पत्रकारांवरच्या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबतचे निवेदन नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना देण्यात आले। नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पत्रकारांतर्फे देण्यात आलेल्या निवेदन पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे की नाशिक जिल्ह्यात 2 दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेले वरिष्ठ पत्रकार योगेश खरे आणि त्याच्या समवेत असलेल्या 2 सहकारी पत्रकार अभिजित सोनवणे व किरण ताजणे यांना पार्किंग पावतीच्या नावाखाली वसुली करणाऱ्या काही गावगुडांनी बेदम मारहाण केली। यात किरण ताजणे यांना जबर मारहाण करण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या संघटना यांनी पत्रकारांवरील झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे। यातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच अशा हल्लेखोरांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। पत्रकारांच्या या भावना शासनापर्यंत पोहोचवून याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष हिरालाल चौधरी यांच्यासह रमाकांत पाटील, योगेंद्र दोरकर, सूर्यभान राजपूत, जीवन पाटील, मनोज शेलार, विकेश पाटील, निलेश पवार, धनराज माळी, राकेश कलाल, अविनाश भामरे, विशाल माळी, शैलेंद्र चौधरी, वैभव करवंदकर, जगदीश सोनवणे, रणजित राजपूत, जगदीश ठाकूर, मंगलदास पानपाटील, अमित कापडणे, उमेश पांढरकर, महेंद्र चौधरी, महेंद्र चित्ते, ज्ञानेश्वर माळी, प्रशांत जवेरी, आफ्ताब खान, जगदीश जयस्वाल, सागर निकवडे, बाबा राजपूत, प्रवीण चव्हाण, मिलिंद भालेराव, दीपक सोनार व सुनील कुलकर्णी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मेळाव्याच्या वृत्त संकलनासाठी 3 पत्रकार गेले असता तेथील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी त्या 3 पत्रकारांना जबर मारहाण केली। या मारहाणीच्या आम्ही नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सर्व पत्रकारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलं आणि तीव्र शब्दात आम्ही जाहीर निषेध केला आहे। या घटनेचा निषेध करा तेवढा कमी आहे, परंतु दोषींवर तत्काळ कारवाई करावी अशी मी जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे व सर्व पत्रकारांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही मागणी केली आहे की कठोर कारवाई करावी।